नमस्कार. निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत आपला प्रत्येक विद्यार्थी निपुण झालाच पाहिजे या उद्देशाने धडपडणाऱ्या सर्व गुरुवर्यांना माझा सादर प्रणाम. या व्हिडिओमध्ये आपण आतापर्यंत आपला विद्यार्थी हा 0 ते 9 पर्यंतच्या संख्या क्रमाने म्हणतो आहे. आता आपला विद्यार्थी 10 ते 20 संख्यानामे क्रमाने म्हणतो. यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहोत हे आपल्याला बघायचे आहे. आपल्या विद्यार्थ्यांना 0 ते 9 या संख्यांची उत्तम ओळख झालेली आहे. आता आपण त्यांना 10 ते 20 या नव्या संख्यांच्या जगात नेऊ. संख्या शिकवताना जर आपण गाणं, खेळ, कृती, अनुभव यांचा संगम घडवला तर प्रत्येक मूल संख्येचा आनंद घेत शिकेल. सर्वप्रथम जेव्हा आपल्या विद्यार्थ्याला आपण पुढच्या क्षमतेकडे नेणार आहोत तर अगोदर आपण त्याचं पूर्वज्ञान काय आहे ते जाणून घेतलं पाहिजे. किती आहे ते? आता मी याच्यात किती कडू टाकते? 9 आणि 1 किती झाले? 0 ते 9 या संख्यांचे पूर्वज्ञान विद्यार्थ्याला कितपत आहे या संदर्भात आपण एक व्हिडिओ पाहिला. त्यानंतर खेळ खेळणे, वेगवेगळ्या खेळांच्या माध्यमातूनही तुम्ही विद्यार्थ्यांकडचे पूर्वज्ञान जागृत करू शकतात. अंकांपासून चित्र तयार करणे ही एक कृती देखील आपण यामध्ये घेऊ शकतो. त्यानंतर खेळातून संख्या शिकूया. मग आपला विद्यार्थी 11 ते 20 या संख्यानामे त्याला क्रमाने म्हणता यायला हवीत. यासाठी आपण वेगवेगळ्या खेळातून त्यांना ह्या संख्या शिकवू शकतो, कारण खेळ खेळणं हे मुलांना खूपच आवडते. मग यामध्ये वेगवेगळ्या, आता उदाहरणार्थ या ठिकाणी मी घेतली आहे संख्या साखळी. आता ही जी संख्या साखळी आहे यामध्ये मी जर म्हटली 10 तर ही मुलं पुढे त्यांची पाटी घेऊन येतील आणि 11, 12, 13 असं 20 पर्यंत त्या ठिकाणी ते संख्या म्हणणार आहेत. या ठिकाणी आपण जो पासा फेकतो त्याच्यावर तुम्ही 13 पासून 10 पासून तुम्हाला ज्या वाटतील त्या संख्या आपण लिहू शकतो आणि एका त्या चौकोनामध्ये जेव्हा तो विद्यार्थी संख्या टाकेल त्याला म्हणायचं की ही संख्या काय आणि पुढची संख्या काय. या पद्धतीने हा खेळ आपण घेऊ शकतो. त्यानंतर संख्या बॉल हा देखील एक छान खेळ आहे. तुम्ही बॉलवर वेगवेगळ्या संख्या लिहायच्या. एका विद्यार्थ्याकडे आपण तो बॉल फेकला की लगेच तो विद्यार्थी त्या बॉलवरचा अंक वाचेल आणि पुढचा अंक म्हणत त्या दुसऱ्या विद्यार्थ्याकडे पास करेल. खेळातून संख्या आपण शिकविल्याच. त्याच पद्धतीने अजून एक सर्जनशील कृती आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना देऊ शकतो, ती म्हणजे दृश्य माध्यम आणि हाताने काम. हे बघूया व्हिडिओच्या माध्यमातून. 11 12 13 14. आपण व्हिडिओ पाहिलाच असेल. त्यानंतर संख्या दोरी ही एक सर्जनशील कृती या ठिकाणी तुम्ही जोडू शकतात. गाणे हा सर्वांचाच आवडीचा विषय आहे आणि लहान मुलांना तर कृतीयुक्त गाणं खूप आवडतं आणि जर आपण गाण्याच्या माध्यमातून जर विद्यार्थ्याला शिकवलं तर तो कधीही विसरत नाही. बघूया आपण या गाण्याचा व्हिडिओ. 20. त्यानंतर या ठिकाणी शरीर हालचाली व मैदानातील कृती हे सुद्धा शिकत असताना खूप महत्त्वाचं आहे. जाऊया व्हिडिओ बघण्यासाठी. संख्यापद आणि संख्याधाव
याचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल आणि निश्चितच तुम्हालाही खूप आनंद झाला असेल ते बघताना. आता कोणताही जर आपल्याला घटक शिकवायचा असेल, जर तो आपण दैनंदिन जीवनाशी जोडला ना, तो निश्चितच खूप प्रभावी होत असतो. कारण संख्या फक्त ह्या पुस्तकात नसतात, तर त्या आपल्या आजूबाजूला आहेत आणि आपण ते विद्यार्थ्यांना बघायला शिकवायला हवे किंवा त्यांना ते अनुभवायला तरी हवे. हे बघा की संख्या शिकवताना या ठिकाणी तुम्ही बघत आहात की गाणं, खेळ, कृती, गटकार्य आणि अनुभव या सर्वांचा जर आपण मिलाप केला तर आपल्या विद्यार्थ्यांसाठी संख्येचा अभ्यास हा निश्चितच आनंदाचा अनुभव होणार आहे. जेव्हा विद्यार्थी हसत हसत 10, 11, 12, 13, 20 पर्यंत जेव्हा संख्या म्हणतील ना, तेव्हाच आपण म्हणूया की आपला विद्यार्थी अगदी ह्या संख्या मनापासून शिकलेला आहे. तेव्हा शेवटी एवढंच म्हणेल की या ठिकाणी मी ज्या सर्जनशील कृती किंवा पायऱ्या सांगितलेल्या आहेत त्या नमुना म्हणून आहेत. यामध्ये हा व्हिडिओ बघत असताना तुम्हाला जे नवीन कृती किंवा सर्जनशील पायऱ्या येत असतील तर त्या जरूर 11 ते 20 संख्या नामे शिकविताना आपण वापरायच्या आहेत. अपेक्षा करते की आपण या सर्व कृती आपल्या दैनंदिन अध्यापनात निश्चितच वापरणार आणि याला पूरक म्हणून तुमच्याही कृती जोडणार. धन्यवाद.